नमस्कार मित्रांनो. SMK क्राईम स्टोरी टेलर यूट्यूब चॅनलवर मी देवानंद तुमचं स्वागत करतो. असे कुठलेच पती पत्नी नाहीत की त्यांच्यामध्ये वाद होत. थोडीफार कुरबुर प्रत्येक पती पत्नीमध्ये होतच असते आणि वाद झाल्याशिवाय संसाराची गाडी सुरळीत पुढं चालत पण नाही. थोडेफार वाद झाले तरच, असं जुने लोक म्हणतात, संसारामध्ये गोडवा असतो. पण काही लोकांचे वाद इतक्या विकोपाला जातात की ते वाद कधी मृत्यूपर्यंत तर कधी घटस्फोटापर्यंत जातात. तर असाच एक परिवार आहे पुण्यामध्ये राहणारा. पती पत्नीच्या वादात पत्नीने आपल्या पतीपासून अलग होण्यासाठी कोर्टामध्ये घटस्फोटाची याचिका दाखल केली आणि प्रत्येक महिन्याला ते तारखेला येत असताना ज्या पत्नीने आपल्या पतीसोबत वेगळं होण्याची याचिका दाखल केली होती की बाबा मला याच्यापासून घटस्फोट पाहिजे, त्यांच्यात परत थोडेफार प्रेमसंबंध निर्माण झाले आणि ते तारखेला आल्यानंतर अथवा जसा वेळ भेटल तसा कधीतरी कुठंतरी कुठल्या तरी लॉजवर भेटत. अशाच तारखेला आल्यानंतर 15 जूनला ते दोघ जण एका लॉजवर भेटले, मौजमजा केली आणि बेसावधपणे पतीने पत्नीचा गळा चिरून हत्या केली आणि या हत्येचा उलगडा त्याच्या मित्राने केला. अशी घटना पुण्यामध्ये घडलेली आहे. तर ती आपण सविस्तरपणे बघूयात. संगीता आकाश सकट, वय वर्ष 50, राहणार तळजाई पठार, कॉलनी क्रमांक 8. आकाश सकट यांचं 10 वर्षापूर्वी निधन झालेलं होतं. त्यांना 2 मुली होत्या. संगीता सकट यांना, एकीचं नाव मनीषा तर दुसरीचं नाव काजल. मोठी मुलगी मनीषा, तिचं 10 वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं कृष्णा कदम या माणसासोबत आणि तो महादेव मंदिर कोंडवा या परिसरात राहिला होता. संगीता सकट यांच्या दोन्ही मुलीचं लग्न झालं असल्यामुळं त्यांना काही आता संसारात कुठल्या गोष्टीचं टेन्शन नव्हतं. त्या आपल्या घरासमोरच एका स्क्रॅपच्या दुकानामध्ये काम करायच्या आणि ज्यातनं जो काही त्यांना पगार मिळून 5-6 हजार, त्यातनं त्या आपलं घरदार आणि उपजीविका चालवायच्या. एकटा जीव सदाशिव, त्यांना किती लागणार आहे एका म्हाताऱ्या माणसाला खायला. तर अशा प्रकारे त्यांची उपजीविका चालत होती. कृष्णा कदम ह्याच्यासोबत कृष्णा कदम ह्याच्यासोबत कृष्णा कदम ह्याच्यासोबत मनीषा सकट यांचं 10 वर्षापूर्वी लग्न झालेलं. त्यांचं माहेरचं नाव मनीषा सकट आणि सासरला आल्यानंतर त्यांचं नाव झालं मनीषा कृष्णा कदम. तर आपण त्यांना आडनाव न घेता त्यांना मनीषा आणि कृष्णा एवढं बोलू. मनीषा आणि कृष्णाचा संसार व्यवस्थित चाललेला होता. पतीला थोडेफार दारू पिण्याची सवय होती, त्यामुळे मनीषाला पण काय वाटत नव्हतं. त्यांना 2 मुले झालेली होती. एकाचं वय 8 वर्ष आणि दुसऱ्याचं वय 5 वर्ष. अशा प्रकारे 2 गोंडस मुलं त्यांना झालेली होती. पण मध्ये मध्ये कृष्णाचं दारू पिण्याचं व्यसन वाढलं. पत्नी त्याला समजावत होती की दारू कमी करा. आता प्रत्येक पत्नी ही आपल्या पतीला फक्त समजावू शकते. त्याला प्रत्येक पद्धतीने की बाबा दारू पिऊ नका, असं करू नका, तसं करू नका, आपल्या संसाराकडे बघा, मुलाकडे बघा, माझ्याकडे बघा, आमचा विचार करा, असं प्रत्येक पत्नी आपल्या पतीला जीवांच्या आकांतानं समजून सांगायचा प्रयत्न करते. पण 100 मधला एखादा मनुष्य असतो की जो आपल्या पत्नीचं म्हणणं ऐकून घेतो आणि स्वतःमध्ये थोडाफार बदल करण्याचा प्रयत्न करतो अथवा करतो. पण 99 लोक आहेत की त्यांना दारूच्या आहारी गेल्यानंतर ना पत्नी दिसते, ना मुलगा दिसतो, ना आई दिसते, ना मुळबाळ दिसतं, कोण दिसत नाही. ते मग कृष्णा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला. तो किरकिर होऊ लागली दोघांमध्ये, भांडणं होत. पण आई एकटी असल्यामुळं, संगीता सकट त्यांचे पती वारले असल्यामुळे त्या एकट्याच होत्या. मग मनीषा त्यांना काही सांगत नव्हती की दोघात वाद व्हायलाय, असं व्हायलंय, तसं व्हायलंय, तो संशय घेऊन मला हाणमार करतोय. त्यांच्या ज्यांनी जोपर्यंत होतंय तोपर्यंत त्यांनी तो छळ त्रास सहन केला. पण एका दिवशी जेव्हा पाणी डोक्याच्या वर गेलं, त्यांना तो त्रास सहन होत नव्हता. तेव्हा त्यांनी कृष्णापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि शिवाजीनगर कोर्टामध्ये याचिका दाखल केली की मला कृष्णापासून विभक्त राहायचे आणि मला घटस्फोट हवाय. कृष्णा तिला समजून सांगायचा प्रयत्न करू लागला, पण ती म्हणली की माझं आता तुझ्यासोबत राहणं शक्य नाहीये आणि मला घटस्फोट पाहिजे. कृष्णा अजूनच दारू प्यायला लागला.
कारण की ती तिच्या निर्णयावर ठाम होती की बाबा आपल्याला आता वेगळं होऊन आपल्याला स्वतःचा मुलाचा विचार वगैरे काहीतरी करायला पाहिजे. मग आईकडे आल्यानंतर की बाबा आई एकटी कमावणार आहे. मग आईच्या जीवावर वजन नको म्हणून मनीषा मोहम्मदवाडीमध्ये, पुण्याचा एरिया आहे मोहम्मदवाडी, या परिसरामध्ये एका सोसायटीमध्ये हाऊसकीपिंगचं काम करत होत्या. हाऊसकीपिंगच्या कामामधून जो काही पगार आहे त्यातनं मुलांचं आणि त्यांचा जो कोर्टाला येण्या जाण्याच्या फेऱ्या मारायचा खर्च आहे तो आणि खाण्याचा खर्च भागत असत. दर महिन्याला कोर्टामध्ये तारखेला त्या जात असत. नित्यनियमानं कृष्णा पण तारखेला हजर होत असत. पण तिकडं कृष्णाच्या जीवाची घालमेल वाढत चाललेली होती. तो अधिकच दारू प्यायला लागला. तो या सगळा म्हणजे त्याला हे नको नको वाटायला लागलं. त्याच्या डोक्यामध्ये विचार यायला लागले की बाबा आपण संगीताला संपवूया. असे तसे नाना प्रकारचे विचार दारू पिऊन त्याच्या डोक्यात यायला लागले. मग ह्यांनी ही गोष्ट बोलून दाखवली. आपला साडू, मित्र वजा त्याचा साडू, म्हणजे मित्र एकीकडनं आणि एकीकडनं त्याचा साडू महेश जोगदंड, ह्याच्यासोबत दारू पित असताना तो म्हणला की बाबा आमचा फोनवर वादविवाद होतो. कृष्णा महेशला सांगत होता की माझा आणि मनीषाचा फोनवर वादविवाद होतो. ती घटस्फोटावर ठाम आहे. तिला दुसरं काही नाही, तिला घटस्फोटच पाहिजे. तिला माझ्यापासून वेगळं व्हायचंय. तर महेश त्याला म्हणला, तू तिचा खून करून टाक आणि मी तुला जी काय लागन ती बाहेरून मदत करतो. तुला कोर्टातनं मी बाहेर काढतो. असं कोण म्हणतंय? महेश सांगतोय कृष्णाला की तू तिचा खून करून टाक. बघा मित्रांनो, आपल्याच्यानं जर कोणाचं चांगलं करणं होत असेल तर कोणाचं वाईट पण करू नका आणि चुकीचा सल्ला देऊ नका. त्यांना जरी सल्ला दिला आपल्याला कोण जरी चुकीचा सल्ला, तर आपण तो विचारपूर्वक घ्या. कारण की लोक कधी पण चांगलं सांगत नाहीत. आपल्याला विवेकशील बुद्धी आहे. माणसाला चांगल्यामधला आणि वाईटामधला फरक कळतो. परत आपला मुद्द्यावर येतो. तो महेशला म्हणला की बायकोला खतम करून टाक. माझा भाऊ वकील आहे आणि मी तुला जेलमधून लगेचच्या लगेच बाहेर काढतो. कोण म्हणतोय? महेश जोगदंड. महेश जोगदंड हा नात्यामध्ये मनीषाचा भाऊजी लागायचा, म्हणजे काजोलचा हा नवरा पण लागायचा आणि वजा याचा साडू कृष्णाचा. म्हणजे मेहुणा सांगतोय साडूजवळ की मेहुणीला खतम करून टाक आणि मी तुला जेलच्या बाहेर काढत. अशा प्रकारे मग त्या डोक्यामध्ये ती गोष्ट फिट्ट बसली कृष्णाच्या की बाबा हिला संपवून टाकूच, म्हणजे आपली कोर्टातली पण जाण्याची झंझट वाचल आणि सगळ्या गोष्टी सुरळीत होतात असं कृष्णाच्या डोक्यात विचारायला. पण कृष्ण हा एवढा मूर्ख आणि निर्लज्ज आणि नालायक माणूस आहे. नीच नीच. त्यांनी जर भाडव्यानी दारूचं व्यसन जर कमी केलं असतं, आपल्या पत्नीला आश्वासन दिलं असतं 4-5 माणसामध्ये की बाबा मी दारू पित नाही, मी सुरळीत वागल, मी तुला त्रास देत नाही, मी तुला छळ करत नाही, ज्या 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 आजपर्यंत माझ्याकडनं चुका झाल्यात तो मी सुधारण्याचा प्रयत्न करतो, काही सुधरवतो. ह्या भाडव्यांनी स्वतःमध्ये सुधार करायचा प्रयत्न नाही केला. उलट त्या जी आई आपल्या 2 मुलांना घेऊन कसं तरी उदरनिर्वाह भागवते, जी एकटी स्त्री मनीषा, कृष्णाची पत्नी, तिला संपवायच्या डोक्यामध्ये खुरापाती विचार यायला लागले आणि तो तिच्या संग फोनवर भांडणं करायचा आणि कधी गोड बोलून लॉजवर पण घेऊन जायचा. मग असंच 15 जूनच्या दिवशी कृष्णा तिला फोन केला आणि तिला म्हणला आपण बाहेर भेटूत, मला तुझ्याशी बोलायचं. प्रेमाने बोलला आणि त्यांनी घरून येताना सोबत पोटाला चाकू लावून घेऊन आलेला होता. मग मनीषाने आपल्या मैत्रिणीला सांगितलं ज्यासोबत ती हाऊसकीपिंगचं काम करते की बाबा आईला सांग घरी की आई माझी वाट बघल, मी कृष्णाला इथे कृष्णाला भेटायला जाते आणि थोडं काय फार जे बोलणं आहे आमच्या दोघांमध्ये ते बोलणं करून मी घरी येते. मग मनीषा गेली कृष्णाला भेटायला आणि मग त्यांनी तिला अश्विनी लॉजवर घेऊन गेला ते आणि जे काही करायची ती मोज मस्ती केली तिच्यासोबत. कारण की ते पती पत्नीच होते तर त्यांना काही भीती नव्हती कुठल्या गोष्टीची. मग ते मोज मस्ती केली जी काही करायची ती त्यांच्यासोबत आणि एका बेसावतपणे संध्याकाळी 7-7:30च्या सुमारास त्यांनी मनीषाच्या गळ्यावर चाकूने वार केले कृष्णाने. म्हणजे जिचा अजून पण घटस्फोटाची याचिका कोर्टात दाखल केली असताना पण तिचा आपल्या पतीवर विश्वास होता. पण कृष्णाच्या संशयी स्वभावामुळे आणि लोकांचं चुकीचं ऐकण्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीचा खून केला. गळ्याला चाकू मारला आणि लॉजचा दरवाजा लावून तो पळून गेला. पळून गेल्यानंतर तो दारू पिण्यासाठी दारूच्या गुत्त्यावर आपल्या एका मित्राकडे गेला आणि त्यांनी सांगितलं मित्राला
की मी माझ्या पत्नीचा खून केला आहे, मनीषाचा गळा चिरून, आणि मला गावाकडे पळून जायचं आहे, मला पैसे दे. पण हा मित्र पण हा मित्रांनी त्याच्या ह्या मित्रांनी जरा हुशारीने काम घेतलं. त्याला पण माहित होतं की बाबा गुन्हेगाराला साथ देणं म्हणजे गुन्हा करणं एवढंच ते गुन्हा आहे. म्हणून त्यांनी काय केलं, तो म्हणला आता माझ्याकडे पैसे नाही. त्यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला फोन केला आणि सांगितलं, बाबा अशा ना असा व्यक्ती आहे माझा मित्र, आणि त्याने आपल्या पत्नीचा खून करून तो इथे येऊन बसलाय, थोडी मला पैशाची मदत मागतो. हा फोन विद्यापीठ पोलीस स्टेशनला करतात. तात्काळ घटनास्थळी म्हणजे जिथं जो दारू प्यायला बसलेला होता, तिथं पोलीस हजर झाले आणि त्यांनी कृष्णाला कोठडीमध्ये टाकलं. मग संगीताच्या आईचा पत्ता काढून संगीताच्या आईला आपलं सॉरी मनीषाच्या आईचा पत्ता काढून मनीषाच्या आईला ही घटना कळवण्यात आली की बाबा तुमच्या मुलीचा तुमच्या जावयाने खून केलाय. अशा प्रकारची घटना पुण्यामध्ये घडली होती. जर मनीषाने स्वतःच्या शरीरावर कंट्रोल केला असता काही गोष्टीत, ती तर देवाघरी गेलेली, तिने तिच्या शरीरावर जर कंट्रोल केला असता, याच्यावर विश्वास ठेवला नसता, याच्यासोबत लॉजवर गेली नसती, त्याला घरी बोलवलं असतं, बोललो काय प्रॉब्लेम आहे, चार चौघात जिथं माणसं वगैरे गार्डन बिर्डनच्या ठिकाणी जाऊन मोकळ्या जर बोलले असते, तर यदा कदाचित ही घटना घडली नसती. पण मनीषाने स्वतःवर पण कंट्रोल नाही ठेवला आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी चूक केली. माझी तुम्हाला सगळ्यांना एकच सल्ला आहे आणि सांगणं आहे की बाबा ज्या माणसापासून तुम्हाला वेगळंच व्हायचं आहे, असल्या माणसांवर विश्वास ठेवू नका आणि त्यांच्याशी जवळीक साधण्याचा पण प्रयत्न करू नका. जर तुम्ही त्यांच्याबद्दल कोर्टात वगैरे कुठं जर केस कंप्लेंट काही जर केली असेल, तर असे माणसं डोक्यात खुन्नस ठेवून कधी तुमचा घात करतील हे सांगता येत नाही. तर मी तुम्हाला भेटतो पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद,